हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर नानवटे. ऑनलाईन क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत जे BA सेकंड इयर हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे त्यामध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. आज आपण BA सेकंड इयरचा सिलेबस बघणार आहोत. जो पेपर आहे 5वा इतिहास विषयातील, तर त्या पेपरचं नाव आहे छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स. तर हा पेपर आपण बघणार आहोत. त्याला जे क्रेडिट्स आहेत 3 आणि मार्क्स आहेत 75. पेपर सेमिस्टर 3रा आहे. पेपरचं नाव आहे छत्रपती शिवाजी अँड हिज टाइम्स, म्हणजे शिवाजी महाराजाच्या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या सर्व महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपल्याला या सिलेबसमध्ये घ्यायचा आहे. तर तसं पाहिलं तर शिवाजी महाराज एक फार मोठं महान व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याविषयी कितीही अभ्यास केला तर कमीच आहे. आणि 19व्या शतकामध्ये तर त्यांच्या विषयाशी संबंधित अनेक मोठ्या प्रमाणात ग्रंथसंपदा विपुल प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. पण जे आपल्याला अभ्यास मंडळांनी सिलेबस जो दिलेला आहे त्यामध्ये ही सर्व महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्यावरच आपण फोकस करणार आहोत. तर आपल्याला जे काही युनिट्स दिलेले आहेत त्यामध्ये जे पहिलं युनिट आहे सोर्सेस फॉर द स्टडी ऑफ मराठा हिस्ट्री, तर मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपल्याला पहिल्या युनिटमध्ये अभ्यासायची आहेत. तर इथं मला आणखीन एक विद्यार्थ्यांना क्लिअर करायचं आहे. जे मागील वर्षी आपल्याला इतिहासचे पेपर होते, प्राचीन भारताचा इतिहास आणि आणखीन एक पेपर होता भारताचा इतिहास. तर जो प्राचीन भारताचा इतिहास होता प्रारंभिकपासून ते 647 पर्यंत आणि 648 पासून पुढे दुसरा आणखीन एक पेपर होता. तर त्यामध्येही पहिलं युनिट असंच होतं, इतिहासाची साधने सांगा. इथे थोडंसं विद्यार्थी गोंधळून जातात किंवा त्यांची वैचारिक गुंतागुंत होते. परत मी एकदा आठवण करून देते की यामध्ये 2 पॉईंट्स तेव्हाही होते उपपॉईंट्स आणि आत्ताही आहेत. तर हे आहे लिटररी आणि BI आर्किओलॉजिकल, म्हणजे आपल्याला जे त्याही वेळेस अभ्यासायची होती ती वाङ्मयीन साधने आणि दुसरा पॉईंट आहे पुरातत्वीय साधने किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे भौतिक साधने. तर या A आणि B पॉईंट्समध्ये थोडंसं विद्यार्थ्यांचा वैचारिक गोंधळ होतो, हे त्यांनी समजून घ्यायचं आहे. भौतिक साधने वेगळी आणि वाङ्मयीन साधने वेगळी. त्यावेळेस जी विद्यार्थ्यांनी साधने अभ्यासली आहेत त्यांचा इथे कोणताही संबंध नाही, ती त्या पेपरशी संबंधित होती. आणि आज जी आपण अभ्यासणार आहोत या पेपरशी संबंधित जी आहेत तीच अभ्यासणार आहोत. तर त्या कालखंडाप्रमाणे ती साधने असतात. तर हे पहिलं युनिट अतिशय काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी अभ्यासायचं आहे. तर युनिट पहिलं आहे इतिहासाची साधने अभ्यासायची आहेत. त्यामध्ये वाङ्मयीन आणि पुरातत्वीय किंवा भौतिक. तर काही विद्यार्थी छोटे छोटे गाईड्स वापरतात आणि या गाईड्समध्ये लिखित अलिखित साधने असा उल्लेख आलेला असतो, तर हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. तर युनिट पहिलं आपण परत कंटिन्यू करणार आहोत. आज फक्त सिलेबस बघत आहोत. यानंतर युनिट सेकंड जे आहे ते कॉजेस फॉर द राईज ऑफ मराठा पॉवर, म्हणजे कारणे सांगायची आहेत आपल्याला किंवा मराठा शक्तीचा उदय कसा झाला हे पाहायचं आहे. त्यामध्ये A दिलेलं आहे कारणे आणि B मध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन ऑफ शहाजी राजे अँड राजमाता जिजाबाईवर सुद्धा आपल्याला प्रकाश टाकायचा आहे की त्यांचं काय भूमिका होती शहाजी राजे आणि राजमाता जिजाबाई. यानंतर युनिट 3रं दिलेलं आहे शिवाजी महाराजाज रिलेशन विथ आदिलशाही अँड मुघल, म्हणजे आदिलशहांसोबत शिवाजी महाराजांचे जे संबंध होते ते कशा आदिलशाह आणि मुघल यांच्यासोबतचे. तर त्यासाठी आपल्याला 4 उपपॉईंट दिलेले आहेत ABCD. त्यामध्ये A आहे पॉईंट्स अर्ली मुवमेंट्स ऑफ शिवाजी महाराज, म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या प्रारंभिक हालचाली होत्या तर त्या कशा पद्धतीच्या होत्या हे आपल्याला इथं फोकस करायचं आहे. B पॉईंट्समध्ये अफजल खान एपिसोड, म्हणजे अफजल खानसोबत जो प्रसंग घडलेला आहे तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. C पॉईंट्स आहे एपिसोड ऑफ शाहिस्ते खान अँड अटॅक ऑन सुरत, शाहिस्ते खानचा जो प्रसंग आहे तो इथे अभ्यासायचा आहे. आणि सुरतची लूट कशी झाली आहे ते सुद्धा इथे आपल्याला फोकस करायचं आहे. D पॉईंट आहे ट्रिएटी ऑफ पुरंदर अँड विजिट टू आग्रा, तर पुरंदरचा तह
काय होता हे पाहायचं आहे आणि त्यानंतर आग्र्याची भेट हे आपल्याला या युनिट 3 मध्ये 4 उपपॉइंट्स दिलेले आहेत ते अभ्यासायचे आहेत. यानंतर युनिट 4 दिलेला आहे छत्रपती शिवाजीज कॉर्नेशन अँड कर्नाटका एक्सपिडिशन. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे आणि त्यानंतर त्यांना जी कर्नाटक मोहीम आवश्यक वाटली होती ती कशा पद्धतीने त्यांनी पार पाडली त्याचाही आपल्याला इथे आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये ए आणि बी जे पॉईंट्स दिलेले आहेत. ए पॉईंट आहे छत्रपती शिवाजीज कॉर्नेशन कॉजेस अँड कन्सिक्वेन्सेस, म्हणजे आपल्याला कारणे आणि परिणाम बघायचे आहे जी राज्याभिषेकाची कारणे आणि परिणाम. यानंतर बी पॉईंट्स दिलेला आहे कर्नाटका एक्सपिडिशन कॉजेस अँड कन्सिक्वेन्स. इथेही आपल्याला कर्नाटक जी मोहीम आखली त्याची कारणे आणि परिणाम पाहायचं आहे. तर हा झाला, हे 4 युनिट्स आपल्याला इथे या सेमिस्टरला दिलेले आहेत. पेपर 5वा आहे. यानंतरचं जे आपलं पुढचं सेमिस्टर राहील हाच पेपर आपल्याला तिथे कंटिन्यू दिलेला आहे. तर बघूया आपण काय सिलेबस आहे. इथे ही युनिट आपल्याला 4 दिसत आहेत. तर पहिलं युनिट आहे पुढच्या सेमिस्टरचं कंटिन्यू हा पेपर. त्यामध्ये आणखीन काही पॉईंट्स आहेत पुढील. युनिट पहिला आहे छत्रपती शिवाजी अ बेनव्होलेंट किंग, म्हणजे एक लोककल्याणकारी राजा कसे होते छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला इथं फोकस करायचं आहे. 4 उपपॉईंट्स दिलेले आहे. त्यामध्ये ए आहे ॲग्रिकल्चर पॉलिसी, म्हणजे कृषीविषयक त्यांचं धोरण काय होतं. बी पॉईंट्स दिलेला आहे वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे जल व्यवस्थापन पद्धती कशी होती. आणि सी पॉईंट्स दिलेला आहे इन्व्हायरमेंटल पॉलिसी, म्हणजे पर्यावरणविषयक दृष्टिकोन कसा होता. आणि डी पॉईंट्स दिलेला आहे सायंटिफिक अप्रोच, म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हे बाकीचं जे लोककल्याणकारी कामे होते त्यामध्ये हे 4 पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. यानंतर युनिट 2 जे आहे छत्रपती संभाजी महाराज. तर यामध्ये ही 3 उपपॉईंट्स दिलेले आहेत ए बी सी. यामध्ये ए आहे रिलेशन विथ आदिलशाह अँड कुतुबशाही. तर संभाजी महाराजांचा जो संबंध आहे तो आदिलशाहीशी कसा होता, कुतुबशाहीशी कसा होता यावर आपण इथं फोकस करणार आहोत. यानंतर बी पॉईंट्स दिलेला आहे रिलेशन विथ मुघल, म्हणजे मुघलांशी संभाजी महाराजांचा कसा संबंध आला हे आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. सी पॉईंट दिलेला आहे रिलेशन विथ पोर्तुगीज ब्रिटिश अँड सिद्धीज, म्हणजे ज्या काही सागरी सत्ता होत्या किंवा त्यावेळेसच्या ज्या प्रबळ अशा सत्ता होत्या त्यांच्याशी छत्रपती संभाजी महाराजांचं कसं रिलेशन होतं किंवा संबंध होता. त्यामध्ये पोर्तुगीज ब्रिटिश आणि सिद्धी यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. युनिट 3 आहे द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य संग्राम, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम यावर आपल्याला फोकस करायचं आहे. यामध्ये पण 4 उपपॉईंट्स दिलेले आहेत. ए आहे छत्रपती राजाराम, यांच्यावर आपल्याला फोकस करायचं आहे. बी आहे महाराणी ताराबाई. सी आहे संताजी घोरपडे अँड धनाजी जाधव, हे 2 जे महान कर्तबगार व्यक्तिमत्व त्यावेळेस होऊन गेले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जे आपले योगदान दिलेले आहे तेही पॉईंट्स आपल्याला अभ्यासायचे आहे, संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. यानंतर डी पॉईंट्स दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ द मराठा वॉर ऑफ इंडिपेंडन्स, म्हणजे स्वातंत्र्य युद्धाचं महत्त्व काय आहे, म्हणजे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाचं महत्त्व इथे आपल्याला फोकस करायचं आहे. युनिट 4 जे दिलेलं आहे द मराठा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम, म्हणजे मराठ्यांची प्रशासन प्रणाली कशा पद्धतीची होती. तर यामध्ये जे उपपॉईंट्स दिलेले आहेत ए बी सी. ए आहे सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, बी आहे प्रोव्हिजनल ॲडमिनिस्ट्रेशन, सी आहे विलेज ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे केंद्रीय प्रशासन व्यवस्था, प्रांतीय प्रशासन व्यवस्था आणि ग्राम प्रशासन व्यवस्था इथे आपल्याला त्या तत्कालीन कालखंडामधील अभ्यासायची आहे. तर अशा पद्धतीने हा दोन्हीही सेमिस्टरचा जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये बदल झालेले आहेत आणि हा बदल झालेला सिलेबस आपण आज पाहिला आहे. तर आपण जो आहे आपला अभ्यास असाच कंटिन्यू ठेवणार आहोत आणि पुढील पॉईंट्स आपण परत नवीन व्हिडिओद्वारे घेणार आहोत. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.